सर्वांना नमस्कार. आज आपण सखी सावित्री समिती माहे एप्रिल 2026 प्रोसिडिंग व इतिवृत्त लेखन पाहणार आहोत. आज दिनांक रोजी शाळा येथे सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली. समितीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. समिती शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, समिती सदस्य, पालक उपस्थित होते. सभेत पुढील विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले. विषय क्रमांक 1. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले असता त्यात कोणताही बदल न सुचविल्याने ठराव आहेत असे मंजूर करण्यात आले. विषय क्रमांक 2. मुलींची सुरक्षा. बैठकीत मुलींच्या सुरक्षिततेचे महत्त्व, दैनंदिन जीवनातील धोके व त्यापासून बचाव करण्याचे उपाय याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गुड टच, बॅड टच याची माहिती, अनोळखी व्यक्तींशी वागताना घ्यायची काळजी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदत कशी करावी यावर चर्चा झाली. सभेत पुढील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. मुलींना सुरक्षा नियमांची नियमित माहिती देण्यात यावी. शाळा व समाजात जागरूकता कार्यक्रम आयोजित करावेत. आपत्कालीन मदत क्रमांकाची माहिती सर्वांना द्यावी. आत्मसंरक्षण प्रशिक्षण देण्याचे उपक्रम राबवावेत. सूचक अनुमोदक. विषय क्रमांक 3. मानसिक आरोग्य. बैठकीत मानसिक आरोग्याचे महत्त्व, ताणतणावाची कारणे व त्यावर उपाय याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आनंदी व सकारात्मक राहण्यासाठी चांगल्या सवयी, संवादाचे महत्त्व आणि भावना व्यक्त करण्याची गरज यावर चर्चा झाली. उपस्थित सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेतला व ताणमुक्त राहण्यासाठी काही सोपे उपाय, योग, व्यायाम, संवाद जाणून घेतले. पुढील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. ताणतणाव कमी करण्यासाठी योग व व्यायाम उपक्रम राबवावेत. प्रत्येकाने आपले भावना मनमोकळेपणाने व्यक्त करण्यास प्रोत्साहन द्यावे. गरज असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेण्याबाबत जागरूकता निर्माण करावी. सूचक अनुमोदक. विषय क्रमांक 4. बचत व आर्थिक नियोजन. बैठकीत पैशांची बचत करण्याचे महत्त्व, योग्य खर्चाचे नियोजन तसेच भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता कशी राखावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांना छोट्या बचतीतून मोठी आर्थिक ताकद कशी निर्माण करता येते याची माहिती देण्यात आली. सर्व सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेतला व नियमित बचत करण्याचा संकल्प केला. बचत गट व बँकेच्या योजनांबद्दलही थोडक्यात माहिती देण्यात आली. पुढील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. प्रत्येक सदस्यांनी नियमित बचत करण्याची सवय लावावी. बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार वाढवावेत. खर्चाचे नियोजन करून अनावश्यक खर्च टाळावा. महिलांसाठी आर्थिक साक्षरता कार्यक्रम आयोजित करावा. सूचक अनुमोदक. विषय क्रमांक 5. शाळा प्रवेश व शिक्षण. बैठकीत सर्व मुलांना शाळेत प्रवेश मिळणे व नियमित शिक्षण घेणे याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. शिक्षणामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो तसेच उज्ज्वल भविष्य घडते यावर चर्चा करण्यात आली. शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्याबाबत व पालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. सर्व सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. सभेत पुढील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. प्रत्येक मुलाला शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. पालकांमध्ये शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करावी. विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. सूचक अनुमोदक. विषय क्रमांक 6. ऐनवेळी उपस्थित होणारे विषय. ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवर चर्चा झाल्यानंतर अध्यक्षांच्या वतीने सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले.